चावंड गावामध्ये आपण 2च दिवसापूर्वी आलेलो होतो. यावेळी चावंड गावच्या काही ग्रामस्थांनी इथं जमा झाले याच पाराखाली, याच ठिकाणी आणि त्यांनी सरपंचांच्या विरोधात तक्रारी मांडल्या. या सरपंचाला निवडून देऊन आम्ही पस्तावा केलाय, अशी त्यांनी तक्रार मांडली. आज आपल्यासोबत त्याच सरपंच आहेत चावंड गावच्या. सरपंच नाही, नाव सांगा सगळ्यात आधी. नमस्कार, माझं नाव सौ सुमन पंढरनाथ लांडे, ग्रुप ग्रामपंचायत चावंडची मी लोकनियुक्त सरपंच. बर, आता व्हिडिओ सगळा पाहिलाय? हो, पाहिलाय. काय वाटलं तर त्याच उत्तर देते तुम्हाला. काय होतंय त्याच्यातून आपल्याला माझं काय म्हणजे काय चुकलं ते त्यांना दाखवते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की केळी गावचा म्हणजे चावंड गावचा निधी केळीत. मी असं माझं गाव म्हणून कधीच मानत नाही का हा माझं गाव आहे, ते माझं गाव आहे. मी ग्रुप ग्रामपंचायत चावंडची सरपंच, माझेच तिन्ही गाव आहेत. त्याच्यामुळं चावंडचा मी आराखडा दाखवते. आणि हे आराखडे काही मी बनवलेले नाहीत. हे आराखडे 2024-25 अगोदरचे बनलेले आहेत. 23-24 अगोदर आराखड्यात ही कामं टाकलेली आहेत. आता इथे बघा, केळी सांडपाणी व्यवस्था हा एक हेड आहे आणि तो कमी पडत होता. त्याच्यासाठी आपण ग्रामसभा 26ची होती. त्याच्यामध्ये सांगितलं का आपण शाळेत केळी मानकेश्वर अंगणवाडीच्या समोर गटार आहे, ते समोरच गटार असल्यामुळं पाण्यात मुलांना समोर अगदी बरेच ग्रामस्थांची विनंती होती, मॅडम हे रस्त्याने आल्यावरती कसं दिसतंय. मग म्हटलं करून घेऊया. 15व्या वित्त आयोगामध्ये 2 हेड आहेत, ते आपण वापरून करून घेऊया. ग्रामस्थ म्हणले मॅडम करून घ्या. मग मी आराखडा करून ते काम चालू हे करायला दिलं. आणि यांचं म्हणणं आलं का हे आमचं तिकडं केळीमध्ये हे केलं. इथं आराखड्यामध्ये बघा ड्रेनेज वाहिनी दुरुस्ती असं गावाचं कुठं नाही. आणि जरी हे ड्रेनेज लाईन दुरुस्ती हे आपलं कुकडेश्वर चावंड फाटा आहे, तिथं गटार बांधायचं होतं. परंतु 15 लाखाचं काम मी खासदार साहेबांकडून मंजूर केलं. ते काम झालं त्यावेळेस ते गटाराचं काम पूर्ण झालेलं आहे. आपलं मोऱ्या टाकून तयार केले आपण. ही काम असं मग चावंडला का मग तुम्ही सावत्रपणाची वागणूक घेता? ऐका, आता चावंडची कामं मी वाचून दाखवते तुम्हाला. चावंड मध्ये पहिलं काम केलंय चावंड ग्रामपंचायत. इथं वाचा तुम्ही, नाही तर मी वाचू. चावंड ग्रामपंचायत कार्यालय टेरेस वर पत्र टाकणं, हो, अंगणवाडीचं काम करणं ते पूर्ण केले. जे पूर्ण आहेत ते पूर्ण झालेले. नवीन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करणं, हो, जुनी अंगणवाडी दुरुस्ती काम पूर्ण करणं झाले, पूर्ण केले. नवीन असं ना जुनी हा व्यायामशाळा दुरुस्तीचं काम पूर्ण. व्यायामशाळेच्या जिमचं साहित्य नवीन आणलंय? हो, आणलंय का? हो, आशाताई बुचकेकडून 7 लाखाचं मंजुरी करून आणलं. आणि व्यायामशाळा ही 20 वर्षापासून हे होती, त्याच्यात साहित्य होतं, एक व्यक्तीने ठेवलं होतं, परंतु आपण ते प्रलंबित होतं, वापरायलाच नव्हती ना, तर ते मग आपण ते काढलं. वाद हे करून एक इमारत होती, ते सरकारी इमारत तुम्ही बातमी केली होती आपली, ती पण ती आपण सुरळीत करून रंगरंगटी केली. वरती पत्रा त्याच्यावर टाकलंय, काम सगळी लिहिलेली आपण. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चावंडच्या वर्ग खोल्या दुरुस्त केल्या. हो, जलजीवन कामाला तुम्ही सुरुवात केली? सुरुवात म्हणजे चालू काम आहे. तुम्ही काय केलं यातलं? जलजीवन चालू आहे, काम सुरळीत चालू. मंजुरीचं मागणी काय हे तर सगळ्याच गावात आले ना. पुढचं वाचा ना, सामाजिक सभागृह म्हणजे कामाची यादीच आहे आपली लिस्ट. सामाजिक सभागृहाचं काम तुम्ही केलंय. ग्रामपंचायत कार्यालयाची रंगरोटी केली. बायो टॉयलेट बसवले का प्रत्येकासाठी? स्वतः मागणी केली पुण्याला जाऊन. बायो टॉयलेट आपल्या ग्रामपंचायती याच्या चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी बसवलेत आपण. त्याचा पाठपुरावा मी स्वतः जाऊन केला. किती रुपयाचे ते काम? 7 लाखाचं. 7 लाख रुपयाचं बायो टॉयलेट. ते म्हणजे आपल्याकडे बनवायला नाही आले, ते बनवून आपल्याकडे घेऊन आले. ते रेडीमेड त्यांनी बसवला. किती येते? पुरुषासाठी 6, 3 म्हणजे लेडीज 3 आणि जेंट्स 3. आणि बायो म्हणजे काय तिथं? ते फोटो दाखवते तुम्हाला. 7 लाख रुपये किंमत आहे का 6 संडासाची? त्यांनी बनवूनच आणले, ते आपण दाखवले तुम्हाला. हे दाखवते नाही, वरती जाऊन दाखवते तुम्हाला. बर, चावंड किल्ल्याच्या पायथ्याला गार्डन वर वृक्षारोपण करणं, हे पण काम तुम्ही केलं? ते पेसा मधले पेसा सदस्यांनी आम्ही नियंत्रणाखाली ते केले. पेसाचं काम आहे ते. किती रुपयाचं काम आहे ते? पेसा अध्यक्ष सांगा किती काम आहे. 1,65,000 केले. जिल्हा परिषद शाळेसमोर पत्रा शेड बांधले? हो, समोरचं ते बांधले पत्रा शेड. किती रुपयाचं बांधले ते? अजून पैसे द्यायचे राहिलेत, रक्कम द्यायची राहिले. 14व्यातलं हे आहे शेड. किती रुपयाचे ते? आता काम लिहिले, रक्कम नाही समोर लिहिली आपण. कितीचे? ठीक आहे, नाही हाय लिहिलेलं आहे मी. थांबा दाखव. 3.5 लाख काहीतरी आहे.
3.5 लाख. बरं ठीक आहे, असू दे, नंतर नाही राहत एवढं लक्षात. नाही रक्कम काम ठीक आहे. काम हा, पण हे आपण केलेत निधी आपण. पण काढला पाहिजे ना. हो तुम्ही काय नाही केलं? निधी आहे ना आपल्या सौर पददिवे बसवलेत. हो. किती बसवलेत? सौर पददिवे इथे लिहिले. ते काम चालू आहे. हे पेसामधले ते पेसामधले ते झालं नाही. गुन्हा करायची फुले ना ते झालं नाही. तुम्ही वैयक्तिक हे केले का मंजूर सौर? नाही 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 पेसच आहे. पेसाच आहे. जिल्हा परिषद शाळा चावंड शौचालय बांधकाम. पेसातलंय 50 पेसातलंय आणि काम पूर्ण आहे आणि 15 वित्त आयोगातलं 50 आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चावंड शौचालय बांधकाम करणं हे केले. केले किती पूर्ण. रुपयाचं काम आहे? ते 15 वित्त आयोगातून 50 आहे आणि पेसामधून आहे. किती? पेसामधून आहे किती? 1 लाख. ग्रंथालय पण तुम्ही केले. याच्यात पेसामधून किती रुपये खर्च केले? त्याच्या हेडच आहे आराखड्याचं. कधी केले पूर्ण? तुमचेच 5 वर्षात ना. आता हो किती आता वर्ष 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्ष. किती रुपयाचं आहे ग्रंथालय? ग्रंथालय हाय आराखडाच आहे पेसाचं. बरं किती पुस्तक आहेत ग्रंथालयात? ग्रंथ नाही टेबल खुर्च्या साहित्य टेबल खुर्च्या मोठे टेबल आणलेत. खुर्च्या बसण्यासाठी 50 खुर्च्या मोठे टेबल आहेत आपले. दाखवतो ग्रंथालय का टेबल खुर्ची? साहित्य सगळं आणले ग्रंथालयाचं. ते तर वाचू 1 मिनिट थांबा, त्यांना बोलू द्या. वाचण्यासाठी ग्रंथालयात तयार केले आपण. वाचण्या मुलांना अभ्यासासाठी. तिथं काय आहे का वाचण्यासाठी पुस्तक? पुस्तक नाही पुस्तकाचा हेड आहे आपल्याला. हा हेड आहे खरेदी करायची आपल्याला. पर्यटन विकास अंतर्गत दिशादर्शक बोर्ड पेसामध्ये लावले रस्त्याला. किती रुपयाचे? ते पेसामध्येच आहे. बरं रक्कम नाही लिहिली त्याच्यावर मेन्शन. वन व पेसा क्षेत्रातील शेतकऱ्याच्या बांधावर मोकळ्या जागेमध्ये उत्पादन देणारी झाडं पण तुम्ही लावलेत. पेसामधले हो. कुठं लावलेत? प्रत्येक घरटी दिले. किती रुपयाचे दिले झाड? ते पेसावाले सदस्य सांगायचे. पेसांचंच आहे ते. पेसाचे 2 सदस्य. तुम्ही जी कामं मंजूर केली ती लिस्ट द्या ना. मग तुम्ही आता काय केलंय का? सगळं काम लिस्ट चावण मध्ये जे काम झाले बरं मी वाचते. मी जे आणले पर्यटन विकास अंतर्गत बाकडे खरेदी करणं ते करायचे पेसामध्ये. पेसामध्येच. बरं ठीक आहे, जाऊ. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीवर संरक्षण जाळी बसवणे हे नाही बसली नाही अजून. बसवली का नाही बसवली? नाही. बर. चावंड एम शाळेच्या टेरेसवर पत्रा शेड मारलं. किती रुपयाची? ते पेसामधूनच टाकले. पेसामधूनच. चावंड व वनदेव वस्ती रस्त्याच्या दुतर्फा 100 मीटर वृक्षारोपण करणं हे कोणी? पेसाच आहे. पेसाच हो. चावंडगडाच्या पेसाच आहे. पायऱ्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणं पेसाच आहे. पेसा का वन विभाग? वन विभागाने दिलेत काही झाडं आणि बाकीचे आपण हे करून घेतले. आपण किती खरेदी केली? 100. हे ग्रामसेवक सदस्य आणि 2 सदस्य आणि ग्रामसेवक. मग हे पेसाचं काम आहे. याच्यात तुमचा इंटरफेअर नाही. चावंड फाटा ते चावंडगाव 200 मीटर डांबरीकरण करून झाले. कोणत्या याच्यातून झाले? ते खासदार साहेबांकडून 15 लाखाचं ते खासदार निधीतून झाले आणि आता सध्या चालू आहे. 200 मीटरचं डांबरीकरण केलं. किती लाख रुपयाचं काम आहे? 15 लाखाचं. आता ते खाली झाले. चावंड फाटा ते गावाकडे येणार झाले का पूर्ण? हो झाले. हे तुम्ही मंजूर करून आणलं? हो. खासदार कोणते आपले? कोल्हे साहेब. बरं धन्यवाद. वनदेव वस्ती 400 मीटर रस्ता मुर्मीकरण करणं खाली ते नाही. इथे लिहिले ना. हा झाले. चालू आहे काम. चालू आहे का झाली? लोक म्हणतात पूर्ण आहे, तुम्ही म्हणते झालं नाही. मुरुंबीकरण आहे ना. झालंय का पूर्ण? मुरुंबीकरण झाले आणि दुसरा मंजूर आहे आपलं. उद्या परवा काम मुर्मीकरण तुम्ही पूर्ण केले. आता कॉन्क्रीटीकरण करणार आहेत. आता उद्या किती रुपये खर्च केले मुर्मीकरण करायला? मुरुंबीकरण ह्याच्यातूनच टाकलंय ना. किती केले खर्च? 15 वित्त आयोग. पण तुम्हीच सही करता ना बिलावर. किती रकमा आठवत नाही का? नाव लिहिलेत मी पण रकमा एवढ्या मेन्शन करायला लागत होत्या मी. तुम्हाला माहित पाहिजे ना. हो कोणाला दिलं होतं काम? ते टाकले. मुरुमीकरण आपले जे आले होते ना त्यांना सांगितलं होतं टाकायला. रस्ता तयार करायला आले होते. चौगुले नवनाथ चौगुले त्यांचं हे रस्ता आहे ना तिथं खाली. किती रुपये दिले त्यांना? बिल नाही दिलं याच्यातलं. बिल दिलं नाही? मुरुंबीकरण रस्ता इथं लिहिले ना मुर्मीकरण. तुम्हीच दिले नाही. पेसा कायदा ठीक आहे, तो पेसाचा निधी असेल. पेसा वन हक्क कायदा स्पर्धा परीक्षा पुस्तक खरेदी करणं नाही झाले. एवढे झालेच नाही. हे काम झालं नाही. नाही झाले. ते यादी लिहिलं का याच्यात?
आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण. हे 2 झालेत खालचे. बरं, खालचे चावंडगाव ते किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता तयार केला. पेसातून. गाव ते किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत हम्म. कुठे केला? इथं टाकी पैसे दाखवतो तुम्हाला प्रत्येक. किती रुपयाचा केला? पेसामधलेच आहे. पेसामधले गार्ड तयार केलं त्याच्यातलंच टाकले पेसातलं. अहो, गार्डन साठी वेगळा निधी खर्च केलाय नाही तर आता काय म्हणले ना मग अशी. त्याच्यातच वरती जाण्यासाठी हे केलेलं आहे रस्ता कच्चा. मग त्याला एकाच याच्या पैशामध्ये 2 कामं केली, मग एकच काम टाकणार. तुम्ही जरा मदत करा त्यांना. तुमचं काय नाव आहे सर? सोमनाथ शिंगाडे. हा? सोमनाथ शिंगाडे. तुम्ही कोण आहेत? मी इथला नागरिक आहे. नाही तुम्ही कोण आहे? पदाधिकारी का सदस्य वगैरे काय? नाही, त्यांचे हा? विशेष सदस्य आहेत आमच्या. मिसेस सदस्य. तुम्हाला जास्त माहिती आहे मग सरपंचापेक्षा. ते पेसाच आहे ना, पेसाच हे तुम्ही कोण आहेत पेसाचे? पेसा नाही, अध्यक्ष ते. पेसा अध्यक्ष इकडे. हा? पेसा अध्यक्ष. पेसा सदस्य इकडे आहेत. तुम्ही कोण आहेत? इथले ग्रामस्थ आहे मी. मग तुम्हाला खूप माहिती आहे इथली. मग धन्यवाद. ते- असं जागरूक पाहिजे. हा काय? लोकसहभागातून खूप कामं केलेली आहेत. 2013 पासून गावासाठी खूप कामं झालेली आहेत. तुम्ही करता का सरपंच करतात काम? नाही आता ही सरपंच या निधीतून करतात. आम्ही एक जनकल्याण नावाची संस्था आहे, नोकरदार वर्ग आहे इथला, जवळजवळ 125 आहेत. तर आम्ही गावासाठी खूप आतापर्यंत कामं करत आलेलो आहे. ग्रामपंचायत निधीतून का तुमच्या नाही, वैयक्तिक निधीतून? लोकसहभागातून म्हणजे नोकरदार वर्ग, ग्रामस्थ, तरुण वर्ग. बरं, या जरा पुढे या. तुमची बी माहिती लागेल. आता याच्यामध्ये काय लिहिले? घन कचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंडी खरेदी केल्या म्हणून हो लिहिले. केलेत ना. कुठं केल्या? ते प्रत्येक किती केले? वस्तीला किती केल्या? 50 केलेत. हे कोटेशन बिल तुम्ही सगळं बिल फाईलच आणली आता. सगळी बघा आता फाईल. आणि बघा आता किती केलं ते राहू दे फाईल. आता काय पण- ते एवढं वेळ नाही. नाही, किती हा. केल्या कचरा कुंड्या खरेदी? 50 केलेत. अजून आणायचेत मला. 50 खरेदी पूर्ण केले. पूर्ण आपलं काम झालं नाही, त्याच्यावर नावं टाकायचेत आपल्याला. उभं करून ओला सुका करायचंय. जे मोठी वस्ती तिथं 2-2 ठेवायचे ओला सुका, आणि त्याची विल्हेवाट पण मी आपण काय लावणार आहे. म्हणतोय, किती रुपयाची एक टाकी ते हे कचरा कुंडी? टाकी लिहिलंय ना याच्यावर. किती? 50 लिहिले. याच्यावर जीएसटी सहित लिहिलंय बिल. पण किती रुपयाची एक आहे? एक टाकीची लिहिलंय ना टाकीची. ठीक आहे ना सर, आठवत राहू दे, काय टाकी- अडचण नाही, नाही. अहो, तुम्हाला मी ते लहान आहे दबाव सगळे. वगैरे नका घेऊ. नाही काय- दबाव म्हणजे आता तुम्ही मी सगळं नाही नाही दप्तर तुम्ही आणलंय. आता म्हणले काय काय कामं केली. नाही नाही हे तुम्ही बघा देताय. आता बिलच सगळे आणलेत, वाटलं असं बघा. नाही तर मी प्रेशर- आपलं नाही. ठीक आहे ना. प्रेशर नाही कामाचं जिल्हा आहे. परिषद प्राथमिक शाळा चावण या आहे ना ठिकाणी इथं. शाळेच्या समोर पेवर ब्लॉक बसवणे. ते नंतर आपण वाचू. ते पेवर ब्लॉक बसवण्याचं काम हो, केले तुम्ही. बसवलं. समोर बसवलं. समोर कोणी केलं काम ते? प्रशांत वरपे. किती रुपयाचं केलं? नाही आणलं. किती जणांनी टेंडर भरलो? टेंडर किती लोकांनी नाही भरलो? कोटेशन दिलं होतं. किती जणांनी? कोटेशन आणले होते 3 जणांचे, आणि त्याच्यातून यांना आपण सिलेक्ट केलं. कोणी कोणी भरले होते? कोटेशन कोटेशन आणले त्याच्यात. कोटेशन नाही आणले. कोणी आणले होते कोटेशन? मीच आणले होते ना. कोणाकोण? त्यांनी कोटेशन मी हे करायला काम द्यायचंय म्हणून कोटेशन आणलं. 3 जणांचं कोटेशन घेतलं आणि त्याच्यातून त्यांना दिलं. कोणाकोण आणलं पण कोटेशन? 3 कोणी तरी दिले असतील ना. तुम्ही कोणाकोण हा, आणले? आणले फिरवी आले कोटेशन. हा? आणले नाही कोटेशन. जाऊ दे, नाही. चला आता तुम्हाला काय आता नाही, चावंड गावासाठी सूत्र तुम्ही डीपी पण बसवली, हो. बरोबर आहे का? ठीक आहे, चला. चावंड गाव ते वाडी वस्तीवर लाईट पोलवर एलईडी दिवे हो बसवले. हो ते हा. काय आहे हे काम? 15 वित्त आयोगात तरतूद आहे त्याची. राहू दे हे. हा? हा. दाखव वित्त नाही 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 आराखडा. नाही. सांगा ना किती किती बसवले एलईडी दिवे? सह्या घेतल्या त्याच्यात टोटल थांबा टोटल नसेल काय आठवत तर राहू द्या. तोंडी सांगा ना किती आणली. आकडा याच्यात. अहो ही काही ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी नाही चालू. अहो, नाही tension पण तुम्हाला नका. परफेक्ट सांगायला पाहिजे ना. नाही पण उद्या- किती आठवते ते हा, सांगा ना. नाही, नाही आठवत हे सांगा ना मग. नाही, हे करू. नाही आठवत पण मग बिलामध्ये लिहिलंय माझ्या. हा, किती एलईडी दिवे बसवलेत? आता मी एलईडी दिवे खरेदी. हा. अंदाजे म्हणजे आता आपण अगोदर आणले होते 170 आणि परत संपल्यावरती आपण बल्ब आणले. ते बजेट मधून बल्ब पण अजून आणले ना. कोण आणले? भुजबळ इथे बघा, कुठले ते भुजबळ? आहे बघा इथे आहे हे. हे भुजबळ भुजबळाचं. इलेक्ट्रिकल गणेश भुजबळ. हो हे कुठे आहेत? बोडके नगर.
इथं आपल्या याच्यापाशी हे बघा इथं इथं आहे, आहे इथं ना टोटल आहे, दिलेली. इथं सगळं अहो, लिहिलंय ना इथं टोटल कोटेशन आहे. कोटेशन आहे इथं, हे 2-3 बिल आहेत. हे कसलं आहे कोटेशन? आपले बल्बच LED हे? बल्ब. हा, उजबाई इलेक्ट्रिशियन इंजिनियर अहो हे कसलं कोटेशन आहे? बल्बच ना हो. अहो हे कॅमेराचं आहे, कॅमेरा सीसीटीव्हीचं. नाही त्यांची दोन्ही नाव येत नाही. सगळं भुजबळलाच काम देतं का आपण? नाही नाही, हे बघा हा इकडे बाकीच्या दिलंय. लोकांना नाही देते का? नाही हो, हे इकडे वेगवेगळे आहेत ना हो, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे असू ना. दे. हा. मग दाखव ना मग काय भुजबळ हे हा. तेच आहे. हे कॅमेराच आहे कोटेशन. HDMI केबल, 8 इंचाचा काय हिक्स विजन काय हा, DVR थांबा हा? प्लायवूडचं काय आहे. ते लिहिलं त्याच्यात. हा. डस्टबिनचं. हा इथं हा, एवढं. व्हाईट LED हा, टाइप्स काहीतरी. हे काय याला काय म्हणतात मला सांगा, हे याला काय म्हणतात? GST बिल आहे. टॅक्स इनवॉइस. हो, GST बिल. बरोबर. हम्म. काय आहे? सोलर LED स्ट्रीट लाईट रायचुरा एनर्जी किती 20 वॉटचे व्हाईट LED टाइप्स. आता किती क्वांटिटी आहे? 5 आहे. नाही, हे वेगळे, हे सोलर आहे. थांबा. सोलर ऐका, सोलर LED स्ट्रीट लाईट रायचुरा एनर्जी वॉटचे बल्ब येते हम्म, LED हे नाही, हे सोलरवर. सोलर ठीक आहे आहे. ते. हो, ते ते सोलर. किती 5 आणलेत आणि हो. 5ची एकाची किंमत किती आहे? 16,949. हं. याच्यावर खरेदी केली आपण GM पोर्टल. ठीक आहे, काय हरकत नाही, पण 16,949 ला एक आहे का? नाही हो, हे याची 5ची क्वांटिटीच बिल. अहो ताई, हो, ते सोलरचं. सोलरचे दिवे हो. आहेत ना, हा. एकाची किंमत इथं बघा. हा, एकाची किंमत. हो हो. सोलर LED स्ट्रीट लाईट रायचुरा एनर्जी 8 पुढं 20 आहे, म्हणजे 20 वॉटचा असेल किंवा 8चा असेल. हं. व्हाईट LED टाइप्स. क्वांटिटी किती घेतली? 5. 5. हं. रेट काय आहे? 16,949. हा. एकूण रक्कम किती झाली? 84,745. GST वगैरे काय GST, पकडून हा. तो 1 लाख हा. रुपये राऊंड फिगर केलं हो त्यांनी. हो. मग हे कसलं आहे ते? थांबा, तुम्हाला याचं दाखवायचं सोलरचं. सोलर दिवे. ते बसवलेत का? हो, बसवलेत ना. चालू आहे का ते? हा. चालू आहे का ते सोलर? हो. कुठं कुठं बसवले? वागदर वस्ती, मेमने वस्ती, बरं, ठीक. केळी फाटा, मानकेश्वरला. ठीक आहे, राहिला असेल चुकून वगैरे, पण आता ते जे LED दिवे तुम्ही बसवलेले हो आहेत हो. ते काय ऑटोमॅटिक चालू हो. बंद होतात, ते हा. किती बसवलेत? 170. 170 बसवलेत. किती रुपयाला एक येतो? तो 1250 रुपयाला एक आहे, परंतु वाहतूक जे आपलं GST परत त्यांना हे बसवायची मजुरी तेच मिळून 1400. 1400 रुपयाला एक झाला. हो. किती सगळं. बसवले? 170. 170 सगळे बसवले. हो, बसवलेत ना. काय खासियत आहे त्याची? त्याच्या दिवसा ते बंद होतात आणि रात्री ऑटोमॅटिक लागतात. विजेची बचत केली जाते त्याने आपलं. मग तुम्ही साध्या LED ला बटन बसवले बचत नाही होणार का? होईल ना, परंतु आता हे आपण तरतूद केली होती, आराखडा तयार केला होता ना. हे प्रॉपर 2 वर्ष त्यांची 2 वर्ष गॅरंटी आपल्या हे करायला. ते 300 रुपयाला बी 2 वर्षाची गॅरंटी. नाही आहे ना. हो. मग तुम्ही बल्बाची. 1400 रुपयाचे ते हे बल्ब दिवसभर चालू असतात बल्ब. रात्रभर दिवसभर पण चालू असतात ना काय? बल्ब. हे आपल्या ऑटोमॅटिक सकाळी बंद होतात ना. मग बटन दाबल्यावर बंद नाही होती काही? नाही होतील ना, सेन्सर आहे याला. ऐका हा. ना, मग समजा तुम्ही जर त्याच्या 20-30 रुपयाचं किंवा 100 रुपयाची वायर जोडून जर बटन बसवलं त्या बल्बला, ते चालू बंद नाही होणार का? होईल ना. मग तुम्ही ते 300 रुपयाचा याच्यात जे होते त्याला 1400 रुपये का खर्च केला असं त्या सदस्यांचं म्हणणं आहे. हा, नाही बरोबर आहे, परंतु काय झालं, ऑलरेडी आराखडे हे अगोदर बनले गेलेत आणि आराखड्यात तरतूद आहे, आपण प्रॉपर काम झालं पाहिजे असं त्याच्यासाठी आपण ते केलं. विजेची बचत होते आणि प्रॉपर काम होतंय ना. हो, विजेची बचत होते, परंतु त्याला जर 200-300 रुपयामध्ये जर वायर जोडून एक बटन लावलं ना, तरी बी विजेची बचतच होती ना. मग होते ना. हो, मग आता काय? काही मग आता जे गोष्ट 300 रुपयाची होती त्याला तुम्ही 1400 रुपये खर्च केले. बरं, एक नाही बसवली, एक किती बसवली? 170 बसवली.
मग सरकारने समजा गावाने तुम्हाला तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत दिली म्हणून तुम्ही असं कसं काय खर्च करता नाही, असं लोकांचं म्हणणं आहे ते, हा? अहो हे तरतूद केले ऑलरेडी 15 वित्त आयोगात आराखड्यात आहे. मग ते आपण आराखड्यात नुसारच वापरायचं असते, ते वापरलं आपण सर्वांच्या विचारानेच घेतलंय ना ते आराखड्यात कोणत्या ग्रामसभेत मंजुरी दिली? ग्रामसभेत नाही, हे 15 वित्त आयोग मासिक सभेत घेतले होते. हे सदस्य आहेत, मासिक सभेत कोटेशन आणलं आणि मंजुरी केली. किती जणांची कोटेशन आली याला? त्याला पण 3 जणांचे आणले. कोण कोण? आता Quotation. ताजाच विषय ना हा. हो हो मग कोटेशन. आता आठवय पाहिजे तुम्हाला. हा नाही बरोबर आहे, कोटेशन आणलेत ना, 3 जणांचे कोटेशन आणले, ते मंजुरी घेतले. हे आणले होते आपण. कोणी आणली पण कोटेशन? ते कोटेशन मीच आणले होते ना. तुम्हीच घेऊन येता कोटेशन? नाही यांना पण सांगत असते, सदस्यांना पण सांगत असते, तुम्ही पण आणू शकता कोटेशन. ठेकेदाराने आणून द्यायचे असतात का सरपंचाने जाऊन घ्यायचे असतात? नाही नाही ठेकेदार आणून म्हणजे विचारलं आपण कोटेशन हे खरेदी करायचंय ना आपल्याला कोणाकडून घेतली? याच. कुठं कुठे गेले तुम्ही कोटेशन आणून सांगा? त्यांनीच कोटेशन आपलं यांच्याकडूनच घेतलं ना, तिथंच खरेदी केलं भुजबळांच्या तिथं ना, मग त्यांनी कोटेशन दिलं. भुजबळनीच कोटेशन दिली का? कोटेशन आणलं आपण, 3 कोटेशन आणलं त्याच्यात. कोणाकोण आणली कोटेशन? ती केमिरेची आहे ती. हा ना कोटेशन माझी आणि ह्या 15 वित्त आयोग किंवा काय आहे याला तुम्ही मान्यता कुठे घेतली? मासिक सभेत. तुम्हाला माहिती आहे का ग्रामसभेशिवाय मान्यता खर्च करता येत नाही म्हणून? नाही आता ही कोटेशनची मंजुरी, कोटेशन आणलं मासिक सभेत मंजुरी घेतली ना आपण. मासिक सभेला अधिकार नाही त्याचा खर्च करायचा, आराखडा तयार करायचा. हो ग्राम सभेला अधिकार आहे. कशाला आहे? ग्रामसभेला. बरोबर आहे का? मग तुम्ही कसं काय मासिक सभेच्या याच्यावर मनमानी खर्च केला? नाही नाही मनमानी नाही केला, सगळ्यांच्या विचारानेच केलाय. कोणाकोणाचा विचार घेतला? हे सदस्य होते ना. आता हा जो विषय चाललेला आहे, ताई तुमचं नाव सांगा संपूर्ण. दीपाली विश्वनाथ शेळकंदे. बरं, हा विषय कोणत्या मासिक सभेमध्ये आला होता? हे 1400 रुपयाची LED घ्यायचं, ते ऑटोमॅटिक सेन्सर. ते आता 2-3 महिने झाले असतील. अगोदरच आले होते. थांबा जरा. हा किती दिवस झाले? तरी 5-6 महिने झाले असतील. 2-3 महिने की 5-6 महिने? एवढं नाही लक्षात राहिलं, पण अंदाजे 5-6 महिने झाले असतील. काय झालं? किती लोक होती मासिक मीटिंग? सगळे सदस्य होते. अजून कोण सदस्य? ते ते नव्हते त्या दिवशी. कोटेशन तुम्हाला वाचून दाखवलं का? हो दाखल होतं. कोणाकोणाची कोटेशन आली? एवढं का लक्षात नाही राहिलं ते. किती जणांची आली? एवढं नाही लक्षात राहिलं, तर बरेच 5-6 महिने झालेत त्याला. बरं, आता गेल्या महिन्यात कधी झाली सभा? मागच्या महिन्यात. तिथं काय आलं का परत कोटेशन नवीन काही? नाही आले. ते मासिक सभेचं प्रोसिडिंग असतं का? हो असतं ना. तुम्ही वाचता कधी? नाही बघितलं, आता बरेच दिवस झाले मी. किती दिवस झाले प्रोसिडिंग नाही वाचलं? तरी 2-3 महिने झाले असतील नाही वाचलं. बोला आता. ते म्हणता काय, ते लोक म्हणतात का आठवत नाही, ते पण म्हणतात. अजून कोण सदस्य आहे त्यांना आठवते? कोण आहे सदस्य? नमस्कार बाबा, आपलं नाव काय? हातात धरा. शंकरराव शेळकंदे. शेळकंदे बाबा नमस्कार. तुम्ही इथले सदस्य आहात. याच्या पूर्वी पण मागच्या बॉडीत होती का? नाही नव्हतो, मी नवीनच बॉडीमध्ये आहे. बर. मग हे जे कोटेशन आणलं होतं का 1400 रुपयाचं बिल, आता यांनी तुमचे विरोधक जे आहेत ते म्हणले म्हणून, हा कोणत्या सभेमध्ये विषय आला होता? सभेमध्ये विषय नाही, पण ते काय का मासिकला आम्ही बसल्यानंतर काय का आम्ही सरपंच बाई विश्वास देतो, एक शिक्षित मुलगी आहे सरपंच, आणि सरपंच बाई असल्यामुळं योग्यरीतीनं काम करतील आमचा असा विश्वास आहे. आणि विश्वासाच्या माध्यमातून काय आहे का ग्रामसेवक काही वेळेला नसतात आम्हाला. नाही ठीक आहे, तो तुमचा भाग आपण मी मगाशी लक्षात घेतला, त्यावर मी बोलणार आहे, त्यावर तुम्हाला विचारणार आहे. परंतु हे जे कोटेशन होते सेन्सरचे, हे कोणत्या सभेमध्ये मंजुरी दिली तुम्ही? सभेमध्ये मंजुरी काय तशी दाखवली नाही मॅडम, नवकाच कायला खोटा बोलायचा. परंतु काय का सह्या केल्या आणि त्यांनी काय केलं असेल त्यांचा त्यांना माहिती. आम्ही त्यांच्यावर विश्वास दिल्यानंतर काय का बाबा किरकोळ याच्यासाठी आपण उगाच काहीतरी करणं मासिकमध्ये, आम्ही अगदी सगळे एक मताना मंजुरी दिली आपण. सरपंच ताईला निवडून ती करेल काम, हे विश्वास आमचा आहे. पण मग सरपंच ताईंनी मासिक सभेमध्ये तुम्हाला सांगितलं नाही का असं असं आपण मासिक सभेला काय झालंय का एखाद्या वेळेला मासिक सभेमध्ये एखादा सदस्य येतो, एखादा येते नाही, बोलायचं म्हणजे प्रकट.
प्रत्येक मिटिंगला मी असतो, तर जर ग्रामसेवक आला, सह्या घेतल्या, खरं वास्तविक सांगायचं म्हणजे सह्या घेतल्यानंतर बुवा सरपंच बा विश्वास आहे, काय त्यांना करायचं ते करतात, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, ते काय भ्रष्टाचार करणारे नाहीत, आज नोकरशाही माणसं आहे, आता आमचा असा विश्वास आहे त्यांच्यावर. आणि गावकऱ्यांचा प्रश्न काय आहे का कुठंतरी हे होतंय, आज गावामध्ये काम चालू आहेतच, आणि ते बलांच्या संदर्भामध्ये काय आहे का, आता बलांच्या संदर्भात काय आम्ही एवढा विचार करायचे काही कारण नाही. ठीक आहे, आला हा? विषय. आणि तर बाबा ठीक आहे, मुद्द्याने आपण चालूया. चालेल. ते म्हणले माझ्या समोर काही असं काही मासिक मीटिंग विषय झाला नाही, तुम्ही तर म्हणतात की त्यांना नाही, दिलं ना कोटेशन आणलं, वाचलं बाबांनी दाखव, म्हणजे मी म्हटलं हे बघा कोटेशन आणले, चालू करायची का काम, म्हटले करा. मासिक मीटिंग मध्ये हो करून घ्या ना, ते तर म्हणतात. नाही, करून घ्या, ते तर नेहमी नाही, म्हणत असतात करून घ्या भाऊ, आपण नाही आता- नाही, ऐका हा. शब्दात गल्लत नको. हो. तुम्ही यांना सांगितलं होतं का असं असं करतोय? नाही नाही ना सांगितलं, उगाच काही बोलण्याचा अर्थ नाही, ते त्यांच्या मताना केलेलं आहे, त्याला आमचा विरोधही नाही, म्हणजे माझा स्वतःचा विरोध नाही का योग्य बरं, ठीक रीतीने आहे, आलं करणार लक्षात. काय मग तुम्ही खोटं का बोलता? नाही खोटं नाही नाही करून आता ते तर सही- म्हणतात मला अहो, माहिती. सही करून निघून गेल्यावरती आपण परत असं सांगणार ना काय हे. तुम्ही म्हणता की त्यांना मी हे केलं होतं का विचारून केलं, ते म्हणतात मला काय विचारलं नाही. म्हणजे मासिक सभेत आपण सांगितलं ना का घ्यायचे बाबा खरेदी करायची, पण ते आता सही करून निघून गेलो, घरी गेलो, प्रेझेंट ही सही आहे म्हणलं असं मी होते. काय का सही करून निघून जात नाही, पूर्ण राहतो, आणि पूर्ण राहत असताना काय का आतापर्यंत जे जमा खर्च झालेले आहे, जमा खर्चाची आम्हाला काही माहिती म्हणजे दिलेलीच नाही, एवढा खर्च झालाय, ते एवढा निधी वापरलाय बुवा, एवढं बल घेतलं, ही माहिती दिलेली नाही. उगाच त्यांच्यावर आरोप करणं किंवा गावावर आरोप करणं, काही गटकबर मॅडमच्या काही नसतील आम्हाला माहिती दिली तरी आम्ही कबूल करून घेतो, पण इथून पुढे विकासाची कामं योग्य रीतीनं व्हावा, काय म्हणतात ते? ग्रामस्थांनी व्यवस्थित राहावा. नाही नाही ते म्हणतात मला काय माहितीच देत नाही ते. नाही, नाही. हाच देत जमा नाही. खर्च असं आता नाही, ते ग्रामसेवक पूर्ण आपल्याला जमा खर्चाची वापरून माहिती जायला काय लावून असेल प्रत्येक ते वेळेस समोर बस- आहेत ना हो ते. हो नाही बसा सभेला पूर्ण माहिती वाचून दाखवते. मग तुम्ही कधी दाखवली वाचून? ग्रामसेवक आले ना ते तुम्ही बसले तर वाचून तुम्ही तर मग म्हणले त्यांना सांगा तुम्ही सगळं काय नाही, का- नाही, कारभार. सांगते ना हे असते ना. ते म्हणजे नाही सांगत, ते खोटं बोलतात का? नाही नाही असेल इथून पुढे सगळं वाचून दाखवल, पूर्ण वेळ बसून इथून पुढं मग इथून मागून नाही मागून- दाखवत होते ना हो सगळंच असं का आपल्याला त्याच्यातून काय होतंय काहीतरी वेगळं हे करून नाही ताई हा. तुम्ही खरं बोला ना. हा. ते बाबा म्हणतात की हम्म. वाचून नाही दाखवत, त्या ताई म्हणतात का मला आठवत नाही. हम्म. मग खरं काय? नाही, हे करून वाचून दाखव हे जमा खर्च वाचून दाखवतात सरपंच? आता सरपंच का भाऊसाहेब वाचून दाखवतात ना. अहो सरपंच अध्यक्ष आहे हा, का तुम्ही? हा. वाचून दाखवतं का जमा खर्च, ह्या महिन्यात एवढा खर्च झाला, एवढे पैसे आले, असं नाही वाच- आता 1-2 महिन्यात नाही त्याच्यापूर्वी दाखवलं असेल बघ. काय काय कामं झाली आठवतात का? नाही आता तुम्हाला- बरेच दिवस झाले त्याच्यामुळे नाही आठवत एवढं. बर तुम्ही निवडून आल्यापासून एक काम झाले यांनी तुम्हाला सांगितलं असं आठवते का एक तरी काम? हो सांगितले ना बरे. काय सांगा एक काम. रस्त्याचा मानकेश्वरच्या रस्ता झाला, त्या रस्त्याचं सांगितलं. कोणाला काम दिलं होतं? ते कोणाला दिलं होतं हे नाही सांगितलं, रस्त्याचं काम झालं एवढं मी पण बघितलं आणि त्यांनी पण सांगितलं. कसं होतं काम? डांबरीकरणाचं होतं का मुरमाचं होतं का कसं होतं, खडीचं होतं? डांबरीकरणाचं होतं. किती रुपये दिले? नाही माहिती किती रुपये दिले. चला ताई आता ठीक आहे, आता पुढचा विषय घेऊ द्या. तर ते 1400 रुपयाचं बाबा एक हे लावायचं होतं, तर तुम्ही एवढं घेतलं. होय. टेंडर तुम्हाला माहित नाही, सगळं नाही, तुम्ही गावाला विचारत नाही, मासी सभेची मान्यता घेतली, हे तर ग्रामसभेची मान्यता घ्यायला पाहिजे होती तुम्ही. होय. चुकीचा कारभार आहे जसं काय असं दिसतो याच्यात. ठीक आहे, आता अजून काय तुम्ही दिले? ओला सुका कचरा करण्यासाठी प्रत्येक घरात 2 डस्टबिन दिली. हो. दिले का? दिले. किती घेतले होते? 1000 1000? हो घरटी 2 500 कुटुंब. 1000 वाटले का? हो अजून आहेत ना ग्रामपंचायत मध्ये राहिलेत. कधी वाटेल. घेतली? आता मागच घेतले. माग म्हणजे कवा? आता वाटायचं विकत दीपावळीपासून कधी घेतली? दीपावळीतच घेतलेत ना. 6 महिने झाली. हो चालू आहे, जसं येईल ना तसं वाटप चालू आहे. येईल म्हणजे म्हणजे ग्रामस्थ घ्यायला आलं का घेऊन जाते ना, घेऊन जातात सही आता करून. किती वाटलेत? आता वाटलेत एवढे वाटले सह्या घेतल्यात, जे घेऊन जाईल ना त्याची सही घेतली. गावाने मागणी केली होती तुमच्याकडे आम्हाला घेऊन द्या म्हणून? आराखड्यात आहे 15व्या वित्त आयोगात. ते कधी केला आराखडा? त्या अगोदरचा जुना आराखडा आहे, हे आराखडा आपण बनवलेले नाहीत. कधी जाईल? डस्टबिन
हा 23-24 आहे ना आराखडा डस्टबिन खरेदी करणे. मग तुम्ही सरपंच आहे ना मग ती हो. 24 ते कोणी केला आराखडा? आराखडा अगोदरचा आहे हो, अगोदरचा बनवलेला आराखडा आपण अहो त्या आराखड्यामध्ये असंच लिहिलं असतं म्हणजे आराखड्याप्रमाणे खर्च केलाच पाहिजे आणि तेवढाच खर्च केला पाहिजे असं बी काही नाहीये. आवश्यकतेनुसार खरेदी केली पाहिजे. हो. मग याला मान्यता कोणी घेतली? कोणत्या ग्रामसभेत? डस्टबिन खरेदी करण्याला कोणत्या ग्रामसभेत मान्यता घेतली? कोणत्या मासिक सभेत तुमचा ठराव झाला? तेव्हाच आणले होते मासिक सभेत. कवा? बरोबरच आणले होते ना कोटेशन तिने. किती दिवस झाले? आता दिवाळीच्या अगोदरच हे केलं. 6 महिने झाले घेऊन ठेवलेत. नाही, चालू आहे हे ते करून. नका वाचून. ठीक आहे काय हरकत नाही. मग किती रुपयाला एक घेतला? 200 रुपयाला 200. म्हणजे आपण हे कशा सहित वाहतूक स्टिकर लावलेत त्याला त्याच्या सहित तेवढं एकत्रित. मग आणायला कोण कोण गेलं होतं कोटेशन? कोटेशन आणलं जाऊन हे कोणी आणलं? मीच आणलं होतं ना कोटेशन. हे बाकीचे सदस्याला नाही ना तुम्ही सांगते का असं? नाही सांगितलं ना, त्यांना सांगितलं जे आणल ना त्याचं ज्याचं कमी असेल ते आपण घेऊया, तुम्ही घेऊन या ना कोटेशन. मग तुम्ही सांगितलं पण मग सांगितलं तुम्ही का नाही आणते हो? ते म्हणतात Quotation. कोटेशन मी तुम्हाला विचारून वगैरे सांगत असतो. कोटेशन त्यांच्या मतानेच केलेलं आहे आणि आम्हाला काही त्या विचारलेलं नाही आणि उगाचच आता काय बोलायचं? कोटेशन आहे. तुम्ही जाणता कोटेशन सांगता का त्यांना मी कोटेशन आणणार आहे म्हणून? नाही दाखवलं ना कोटेशन आणून. दाखवलं का? त्यांना आठवत नाही पण कोटेशन मी दाखवलं. आता काय झालं का ग्रामसेवक आणि सरपंच ताई दाखवलं का पण एवढंच म्हणताय? कोटेशन दाखवलेलं कुठं दिसलं नाही भाऊ. ते कागद होती इंग्लिश मध्ये तुम्हाला लिहिलेलं. दाखवलं कोटेशन? ते कागद दिल ते वाचायला बघ ते. आठवलं असेल तर मला पण नाही आता नसेल कारण का ते मी ग्रामसभेला. मग कोणाचं म्हणून आणलं हे कोटेशन डस्टबिन खरेदी? मीच आणलं होतं ना. मग आता सीसीटीव्ही बसवली. हो. किती रुपयाची बसवली? किती लाख रुपयाची असेल ती? लाखो रुपयाचा खर्च असेल. कोटेशन आणले ना सगळे काय कोणाकोण आणली? त्याच्यातूनच. कोणाकोण आणले कोटेशन? कोटेशन. हे एक लक्षात येईना एवढं पण मी ते ठीक आहे बसवलंय काय ना. हरकत नाही. आता पण हा. तुम्हीच केलाय कारभार हा. तर मग या निमित्ताने सिद्ध होते का सगळा कारभार तुम्ही एकटे करता? नाही ना असं सर्वानुमते आम्ही हे करतो ना हो. सगळे आले पाहिजे तुमच्या ग्रामसभेला. बरोबर कोणी सदस्य आहे ते? हे इथे बघा तिथं सदस्य आहेत, हे सदस्य गेले आहेत, हे निघून सदस्य तिकडे आहेत. ते म्हणतात मला नाही विचारत. फोन आला ते असतात ना हो सोबत नेहमी असतो बुवा. नेहमी सोबत असतात काम सोबत घ्यायला. सोबत हा. असणं आणि कारभार करणं हे कारभार. वेगळा पार्टी. म्हणजे मासिक सभेला बसणं पण गरजेचं आहे ना हो. असं हे करून सर्वांमते होतंय ना असं घेऊन आपण. अहो समजा तुम्ही जर चौकशी झाली हो त्याच्यामध्ये समजा अपार झाला हं. तर मग तुम्ही जबाबदार का हे सदस्य जबाबदार? आता सर्वानुमते झालंय ना. चौकशी झाली हं. त्याच्यामध्ये अपार सिद्ध झाला तर मग जबाबदार कोण? किंवा हा व्यवहार हा झाला हा चुकीचा झालाय असं जर समजा बिडोनी अहवाल दिला तर मग जबाबदार कोण? अजून एक विषय होता का ते पाणीपट्टी घरपट्टीवरून विषय झाला हो. काही तर ते जितेंद्र शेळकदे म्हणून त्यांनी आरोप केला तुमच्यावर की पाण्याचं ते कट करायला आले लाईन हं. तर तुम्ही म्हणले कट करून टाका. नाही विनवणी केली साहेबांची मी. गावंडे साहेबांचा मला फोन आला, मॅडम तुमचं बिल 4 लाख बिल आहे, तुम्ही मला बिल द्या. वसुली नव्हती. मी म्हटलं अहो राहू द्या हे करायला. नवलेंचं पण फोन आला, नवले भाऊसाहेब आहेत ना त्यांचा पण फोन आला. म्हणे मॅडम ते हे करायचंय. म्हटलं राहू द्या. आताच कालच म्हटलं मी 2 मोटर दुरुस्त करून आणलेत हे करून. मग ते म्हटले नाही आज आम्हाला कट करावंच लागेल कशा परिस्थितीत. म्हटलं कट केला तरी चेक दिले तुम्हाला चालू करावं लागेल. मग 30,000चा चेक त्यांना दिला. तरी कट केलं नाही कट नाही केलं ना. म्हटलं आम्ही चेक देणारच तुम्हाला ना. घरपट्टी पाणीपट्टी वसूल करायची जबाबदारी कोणाची? ग्रामसेवक आम्ही सर्व बॉडी मग तुम्ही करता का ती हो जबाबदारी? फिरते ना. ते ग्रामसेवक नसल्यामुळे असं झालंय. मी उलट फिरतात का सरपंच काही आता काय आहे घरपट्टी का पाणी- तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आम्ही मासिक सभेला बसलो का मग आम्ही सांगायचं का बा एक आम्हाला दिवस ठरवून द्या खडकवाडीमध्ये. तर आतापर्यंत खडकवाडीमध्ये ग्रामसेवकही आला नाही आणि सरपंच बाई सुद्धा आले नाहीत असं म्हणायला काही हरकतच नाही. ठराव केला बुवा काय का होईना 2 पैसे आपल्याला तुम्ही असल्यानंतर मग फरक पडेल ना. आम्ही गेल्यानंतर आम्हाला काही घरपट्टी कोणी देणार नाही. तर मी जवळजवळ वर्ष झाला सांगतोय का तुम्ही निदान भाऊसाहेब तुम्ही निदान आमच्या वाढला तरी तोंड दाखवायला या. खडकवाडीला अजून आलेच नाही का सरपंच? खडक वाढला आलीच नाही असं म्हणाय काय हरकत नाही. नाही मी येते नेहमीच असते. ग्रामसेवकाची अडचण आहे. ग्रामसेवक कोणी? हा नाही मी आज ह्या माध्यमातून विनंती करते ते ऐका प्रशासनाला. ऐका हा. ऐका.
विनंती ठीक आहे, का मला प्रॉपर ग्रामसेवक ठीक आहे, हा. परंतु तुम्ही जबाबदारी नाही का तुमची? नाही आहे ना हो, ते सदस्य विचारा आम्ही- खडकवाडीला तुम्ही आलेच नाही, आवड नेहमी असते काय काम प्रत्येक- केलं खडकवाडी सांगा? खडकवाडीला नेहमी असते मी काम पण. काय केलं खडकवाडी? काम आता सध्या खडकवाडीला ओपन जिम बसवली याच्यातून 15 वित्त आयोगातून ओपन जिम किती रुपयाची? ओपन जिम खडकवाडीचे ते सदस्य? हो खडकवाडीचे ते मानकेश्वर तुम्ही सदस्य कुठले? मी खडकवाडचा सदस्य आहे. ओपन जिमचा काय विषय? ओपन जिम म्हणजे काय ओपन जिम हेच मला माहित नाही, ऐकता का? आणि असल्यानंतर जे वाडीमध्ये ऐकता का साधा आता जे ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही, बाकी बोला. ते एक सांगा, सदस्य आहेत सांगा. मानकेश्वरचे. बरं मग आता ओपन जिमचं किती रुपयाचे खर्च केलं? काहीच विषय नाही बघा, माहित नाही, गणपती देवताच खोट होत असं नाही ना हे करू म्हणले. रकमा हे आहेत ना, हे ज्या लिफाफ्यात किंवा जे बिल आहेत याच्यामध्ये सविस्तर त्याच्यात सगळं काय आहे, पण मॅडमच्या लक्षात नसेल. तुम्ही प्रश्न विचारले आज आतापर्यंत जी सगळी बाईट आहे आपली, ह्या बाईटच्या हिशोबाने मी सांगतो. मी आज आत्ता नव्हतो बोललो, आत्ता बोलायला आलो का, तर त्या रकमा ज्या आहेत ना, रकमा एवढ्या पूर्णपणे अटेंड करता येत नाही डोक्यामध्ये. ज्या रकमा असतात त्या बिलामध्ये आहेत ना, आणि बिलं तुम्ही बघू शकता का? बिलं बघू नाही शकत नाही, बिलं बघू शकता तुम्ही. जेव्हा तुम्ही कोण आहे इथे? नागरिक आहेत. नागरिक आहे. काय काम तुम्हाला केलं दिसतंय? हा, आता मानकेश्वरची काम आम्ही सांगतो. मानकेश्वरचा मी एक सदस्य तिथला नागरिक आहे नाही का. मानकेश्वरची बरीच काम आहेत त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये केळी आणि मानकेश्वरमध्ये स्मशानभूमी केळीची असेल, त्याच्यानंतर रस्ता असेल वरती येणारा इकडं केळी फाटा नाही, आपलं मानकेश्वर जेड प्राथमिक शाळा ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता आहे. त्याच्यानंतर इकडचा आपला स्मशानभूमी कधी झाली? स्मशानभूमी आता मागच्या 5-6 महिन्यापूर्वीच्या विषय केळीच्या स्मशानभूमीचा विषय 6 महिन्यापूर्वी स्मशानभूमी झाली का? हा, पूर्ण झाली? पूर्ण कोणाला झाली. काम दिलं तू? ते काम दिलं इनामदार साहेब. इनामदार होते. कोणते इनामदार? इनामदार सह्याद्री कन्स्ट्रक्शन इनामदार. किती दिलं काम? ते जुनं होतं काम 6 लाखाचं, जुन्या आराखड्यातलं बरंच जुनं होतं. त्याच्यातून आपण पेसामधून त्यांना तरतूद अजून दिलं नाही, ते 1 लाखाची आणि ग्रामनिधीतून 50. मग आता हे जे सरकार इस्टिमेट बनवतो त्याच्यामध्ये काम करता येत नाही काही? जर जिल्हा परिषदेनेच काम दिलं असेल हे, हो. बरोबर आहे ना? हम्म. किती रुपये दिलं होतं? जुनं होतं हे 6 किती लाखाचं वर्षाचं? आलेलं. खूप जुनं होतं, मंजुरी जुनी होती खूप. जुनी होती मग हो. इतक्या दिवस काय नाही झालं? आता ते मागच्या याने केलं नाही. अवेलेबल कमी हे करू असल्यामुळे ना. जागा पाहिजे. जागा मग ते काम करायसाठी तुम्ही आता गावातून पैसे दिले का वेगळे सेपरेट? नाही गाव काय म्हणले? गाव हा पेसा ते 10 लाख आता सध्या त्याला मजुरी 10 लाखाची आहे ना स्मशानभूमीला, पण मग ते 6च होतं ना. मग त्याच्यातून आपण तरतूद करून ते हे केलं. 4 लाख दिले त्यांना वाढव. नाही 4 नाही, 1 लाख तरतूद केले आणि 50 म्हणजे 1.5 लाख. पण तुम्ही 6. का दिले त्यांना पैसे? हे जिल्हा ते- परिषदेचं काम असताना तुम्ही का पैसे दिले? तेवढ्यात होत नव्हते ना, कोणच करत नव्हतं. ते हा. जिल्हा परिषदेचं काम हो, आहे, ते जिल्हा परिषदेचा इंजिनियर नवीन हे समजा काम जुनं झालं हो, असं हो. जुन्या याच्यावर हम्म. तर नवीन इस्टिमेट बनवील. त्यांना दिलं नाही पैसे अजून आपण. हा, मग देऊ बी नका. हा, नाही दिलं नाही पैसे. तिकडे मागणी करा का हो, नवीन नाही, इस्टिमेट तिकडं मागणी करू, करून त्यांना 1 रुपया दिला नाही आपण. हे तर काम जिल्हा परिषदेचे. सरपंचाचं काम सांगा. सरपंचाचं काम, हा जेडपीचं काम असेल ते नाही का. सरपंचाचं काम म्हटलं तर आता डस्टबिनचा विषय झाला, एलईडी बल्ब तुम्ही मग विषय काढला, एलईडी बल्बचा विषय. तो आता एक सर्वांगीण विषय येतो. 1400 रुपयाला एलईडी पडला. जो काही विषय असेल 1260 रुपयाला एलईडी विकत खरेदी केला. त्याच्यावर जीएसटी आहे प्लस त्याच्यात ते झालंय ते हा. पुढे बोला. बरोबर का नाही. ते काम आहेच ना. ते काम आता यात्रा हाय मग काय ते काम आज केलंच ना. 15 युक्त आयोगातून केलंच ना. मग ते सरपंचाचं काम झालं ना. एलईडीचं काम सरपंच झालं ना. किती रुपयाचं काम आहे ते काम आता एक एलईडीचा 1400 रुपयाला घेतला, 170 एलईडी खरेदी केले, तर तुम्ही बघा ना ते बिल आहेत तशी त्याप्रमाणे. किती रुपयाची? 1400 रुपयाप्रमाणे बिल आहेत ते. कोणाला काम दिलं होतं? ते काम मुलांना दिलं. इथं गावाकडची मुलं होती नाही का. आता बसवायला काहीतरी पाहिजे, तर शिपाई लोक किंवा यांना मॅनेज होऊ शकत नाही लवकर, एवढं काहीत नाही का. भत्त्याचा विषय आहे ना तेव्हा. हा, तुम्ही तर म्हणत होते का ते म्हणले का सरपंच म्हणाल्या हो, हो, मानधन की मानधन मी घेणार नाही. नाहीच घेत ना. नाही. हे बघा आता हे मानधन घेत नाही आणि यांचं हे बघा चेक तयार केले, परंतु आपल्या ग्रामनिधीमध्ये पैसे नव्हते. ते आलेले, त्यांना चेक तयार करून ठेवलेत. आपण काय म्हटलं वसुली करू आणि तुमचे चेक तुम्हाला देऊन टाकू. हे चेक आपण तयार केलेत. आणि हे बघा आता त्याचं म्हणणं काय आहे, आमचं भत्ता आला होता. तुम्ही मानधन घेत नाही का? नाही किती मानधन येतं? मानधन आता इथं हे करून
इकडं आपलं आता किती आलंय ते नाही माहिती आपल्याला. तुम्हाला सरपंचाला मानधन किती असतं? मानधन लोकसंख्येप्रमाणे किती? 4,000. 4,000. हा आता हे आपण जर ते घेत कुठं जमा होते ते पैसे? इथं आपलं 10% घ्यायचं असतं. ते माझ्याकडे जे जमा होतात ना त्याच्यात माझ्या खात्यावर जमा झाले. ते मी मानधन घेणार नाही. ते आपल्या गावासाठी शाळेसाठी कुठं पण वापरणार आहे. कोणत्या खात्यात जमा झाली? ते माझ्याच खात्यावर वैयक्तिक वैयक्तिक. घेणार नाही मग खाते नाही उचलणार अहो मी शाळेसाठी किंवा याच्यासाठी वापरणार आहे ना एकदम हे कधी? करून. आता एकदमच वापरायचंच ना ते शाळेसाठी याच्यासाठी. आपण मी काय सांगितलंय माझं मानधन आहे ना ती माझ्या पण मी माझी सोय इच्छाने बरं, वापरणार. ठीक पुढं आहे, काय हरकत वापरायचं. नाही. आमचं हा. तुमचं मानधन काय खर्च मी करायचा का सोयीच्याने- नाही तो तुमचा हा, प्रश्न नाही, आहे मी ताई. अरे काय बघा आता विषय हे मानधन जमा झाले नाही. आपण यात्रेसाठी पाणी 2 मोटर दुरुस्त करून आणल्या परंतु ते काही चालू नव्हत्या. त्यासाठी अर्जंट टँकर मागवले 2. हे कोणत्या खर्चातून केलं? ग्रामनिधी मधूनच 5,000 रुपयाचा टँकर घेतला. 2 आणले. तिकडे एक इकडे एक. अर्जंट पाठवले त्यांनी हे करून. पाणी नाही का तुमच्या गावाला? हा मोटरी जळाल्या होत्या ना मग ते दुरुस्तीला दिले होते. घेऊन गेले होते दुरुस्ती. सगळ्या मोटरी एकदम जळाल्या? दोन्ही खाली 2 मोटरी आहेत. एक दुरुस्तीला नेली होती पण दोन्ही एकदाच चालू करावं लागतात ना तेव्हा पाणी वरती येते. किती दिवस बंद आहेत? हा किती दिवस बंद आहेत मोटर? चालू आहेत आता. तेव्हा होत्या यात्रेच्या वेळेस. आता लोकांना प्यायला पाणी कसं मिळतं? आता मोटरीचं मिळतं का व्यवस्थित? हो मोटरीचं मग ती पाणी. लोक म्हणत पाणी नाही वगैरे. नाही आहे ना आता ते जे सोडतंय ना ते आपण ठेवलंय पाण्याला. तेव्हा नेहमी मी फोन करत असते त्याला चालू झालं का. आणि आमचे सदस्य ते सांगतात ना त्यांचं पण वैयक्तिक लक्ष असतं त्यांच्यावरती. मॅडम असं झालं ते झालं त्यांचं म्हणजे काय पाणी गैरसमज. व्यवस्थित आहे. हा आणि त्यांचं काय गैरसमज झाला असेल माझ्याबद्दल ते त्यांना माहित नाही. त्यांनी जर बरं मला आता स्वतः हा येऊन इथं ते विचारलं म्हणले असतं, इथं जो रस्ता आहे हा हा. इथं हा समोर इथं हा. तो खूपच दुरवस्था झाली रस्त्याची. ते मंजूर आहे ना चालू काम केलंय ते चालू काम आहे. आता परवा येतात ते चालू करायला. दिघे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार आहे ते चालू करायला येतात आता. कोणी केलं मंजुरी? ते आपलं वरूनच आले मंजूर झाले. तुम्ही केले का आपोआप आले? नाही मंजुरीला आपण अर्ज दिले होते ना प्रस्ताव दिलेत. आता बरेच दिवस झाले ते झालं ना. बरेच दिवस म्हणजे किती वर्ष झाली? वर्ष गेल्या वर्षी दिले आपण 2.5 वर्ष कामकाज झालं ना सुरू आपलं. गेल्या वर्षी काम मंजूर झाले? हा ते अर्ध होतं ना तिथून पुढे आपण मंजुरीसाठी पुढचं पण पाठवलं. का रस्ता खराब आहे पुढचं पण आमचं झालं पाहिजे गावापर्यंत. काम मंजूर होऊन किती दिवस झाले एवढाच प्रश्न? काम मंजूर होऊन आता चालू झालंय काम. खडी आणून टाकले सगळंच चालू आहे. अजून काय कोणाला बोलायचंय का तुम्हाला या व्यतिरिक्त? काय सांगायचं शेवटचं एक आव्हान? शेवटचं आवाहन करू इच्छिते की आपलं प्रशासनाला बीडीओ साहेबांना शिवसाहेबांना की मला प्रॉपर अनुभवी भाऊसाहेब द्या. त्याच्यामुळे माझं म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभारच सुरळीत होत नाही. अनुभवी द्या त्यांना कारण का आता आम्हाला होता ते नवीन भाऊसाहेब होते त्यांना ते काही पैशाचं नियोजन हे करता आलं नाही. त्याच्यामुळे मला फक्त अनुभवी ग्रामसेवक द्या म्हणजे माझ्या हे झालं पाहिजे आणि ते प्रॉपर येऊन बसले पाहिजे ग्रामपंचायत मध्ये. चावणचा असेल माणकेश्वर केळी सगळ्या गावाचा विकास आम्हाला मला स्वतःला दिसतो. मी एक ग्रामपंचायतचा सदस्य आज आणि सदस्य असताना काय झालंय का खडकवाडी म्हणजे वंचित आहे तिथं कुठलाही काम झालेला नाही खरं बोलायचं म्हणजे प्रकरण. तर माझी इच्छा आहे का सरपंच ताई आमच्या गावाचा माहेर आहे. ऐका का तुम्ही ऐकावं जरा. सरपंच बाई आमच्या गावच्याच माहेरच्या आहेत आणि खडकवाडचा काहीतरी त्यांच्या हातून विकास व्हावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि त्यांनी अगदी नित्यनियमाना याच्यावर लक्ष घालावं. काही ग्रामस्थांच्या चुका असतील काही सदस्यांच्या चुका असतील त्या आपण सगळे सहन करून घेऊ आणि इथून पुढे कामाला अगदी व्यवस्थित काम करून घेऊ अशी मी सरपंच बाईला शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही वार्ताहरांना शुभेच्छा देतो. काही वेळोवेळी तुम्हाला तुम्ही येऊन आमच्याकडे लक्ष टाकावा अशी माझी सदस्य ग्रामस्थ बोलून आमचा वैयक्तिक काही विषय नाही यायचा. हा बोला तुम्ही मगाशी बोलत. आम्ही म्हणजे जे काही डस्टबिनचा विषय चालला होता नाही का याच्या पाठीमागं आम्ही एक तेलाचा डबा नाही का याच्यामध्ये कचरा टाकायचो आणि तो कचरा आम्ही कुठंतरी उकोड्यामध्ये नेऊन टाकायचो. पण मॅडमनी उलट चांगलं काम केलेलं असताना त्याच मॅडमला नाव ठेवतात म्हणजे हे चुकीचं आहे का नाही. मग असं करत असताना जर तुम्ही चुकीचं म्हणत असाल तर ती मॅडम कामं कशी काय करणार याचा पण विषय आहे का नाही. डस्टबिन म्हणजे चांगलं आहे सुका कचरा ओला कचरा असं चांगलं आहे ना काम. ज्ञानेश्वर लांडे चावण ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक 3 मधून सदस्य मानकेश्वरचा. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काम चालत असताना प्रत्येक मिटिंगला ग्रामसभेमध्ये विषय झालेला असतात आणि तो विषय झाल्यानंतर काय होतं परिस्थिती का भाऊसाहेब इथं आम्हाला कुठलाही त्याचे वाचून दाखवायचे नाहीत. म्हणजे जे भाऊसाहेबांनी वाचून दाखवायला पाहिजे सरपंच बाईने सांगितले का कुठलं
एखादं काम झालं बा, हे काम किती झाले, मग ते भाऊसाहेबांनी वाचून दाखवायला पाहिजे, सरपंचबाईंनी सांगितल्यानंतर त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे ना. ते काय म्हणजे मी कुठेतरी बाहेरचे अडचणीत आहेत, आता मला जायची घाई, मिटिंग आहे, अशाच पद्धतीने आतापर्यंत त्यांनी हे रेंगाळत काम नेलं. तुम्ही सदस्य आहेत का हो, आता? मी सदस्य आहे ग्रामपंचायत आता. सदस्य. ग्रामपंचायत सदस्य म्हणजे आहे. ग्रामसेवक मीटिंग मध्ये काही वाचून आणि दाखवतात. ग्रामसेवक मीटिंग मध्ये सरपंचबाईंनी सांगितलं तरी ग्रामसेवक काय म्हणायचा, माझी प्रोसिडिंग पूर्ण नाही. आणि ह्या अशापर्यंत आतापर्यंत 4 ग्रामसेवक झाले. परिस्थिती इथं या ग्रामपंचायतीमध्ये अशी झाली, ग्रामसेवक आला तात्पर्य तो एक काय व्हायचं, मग कुठंतरी त्यांचं खातं बदल करता करता त्याच्यात निघून जायचं, काम कुठंतरी एखाद्या ग्रामसेवकने सही करून निघून जायचं, असा प्रकार आतापर्यंत होत चाललंय. त्यामुळे ह्या ग्रामपंचायत कारभार एकंदर अशा पद्धतीने म्हणजे ग्रामसेवकमुळे हलगर्जीपणा झालाय. इथं आमच्या सरपंचबाईमुळे कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही. मला असं म्हणायचे, गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो या आता आमच्या 2.5 वर्षामध्ये झालेला आहे. माझं ठाम मत आहे, कारण मी प्रत्यक्ष पेसाचा कोष समितीचा सदस्य आहे. मला माहिती आहे किती कामं झाली होती, जी 10 वर्ष झाली नाही ती आता ह्या 2.5 वर्षामध्ये झालेली आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे का, आम्हाला ग्रामसेवक हा पूर्ण वेळ नसल्यामुळं आणि तो नवीन असल्यामुळं तो इथं हजरच राहत नाही. हजर राहत नसल्यामुळं इथं आम्हाला कुठली विकासाची कामं करायला अडचण येते. आणि त्याच्यामध्ये हे जे सदस्य आहेत, हे सदस्य सुद्धा असे आहेत ना का सह्या करतात आणि निघून जातात, आणि मग याला म्हणतात ना आम्हाला माहित नाही. यांनी पूर्ण वेळ थांबला पाहिजे, यांनी पूर्ण वेळ थांबायला पाहिजे ग्रामपंचायतमध्ये. ज्यावेळेला मासिक मिटिंग आहे ना त्यावेळेला तुम्ही पूर्ण वेळ थांबा ना तिथे. ठीक आहे. की आतापर्यंत संदीप भाऊ तुम्ही सरपंच ताईंना खूप प्रश्न विचारले, पण याच्यातली मूळ अडचण जी सदस्य आणि ग्रामस्थांनी बोलून दाखवली. तर इथे जी बाईट झाली त्या संदर्भात पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ग्रामस्थ हे सप्त्याच्या मिटिंगच्या निमित्ताने, आणि आज गडावरच्या चावंडा देवीचा उत्सव आहे, तर त्या निमित्ताने इथे जमलेले होते आणि त्याच्यामुळे ती बाईट इथे दिली. काही प्रश्न पाण्याचे होते, त्याला अनुसरून ग्रामस्थ आता थोडे अडचण निर्माण झाल्यामुळे बोलले, परंतु ताईंचं काम या 2.5 वर्षामध्ये 5 ग्रामसेवक झालेत ह्या ग्रामपंचायतला. तर त्याच्यामुळे चार्ज घेण्यात काही काळ जातो, त्याच्यानंतर मग परत इथे हजर न राहणं किंवा ही जी कार्यालयीन काम आहे ग्रामसेवकाच्या अनियमिततेमुळं आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत, मग त्याच्यामध्ये शिपाई असतील त्यांचा अनियमितपणा आहे, किंवा जे कार्यालयाला माणसं पाहिजेत तर तेच नसल्यामुळं ताईंचं काम खूप चांगलं आहे आणि त्या एक सुशिक्षित आहेत. त्याच्यामुळे आणि इथले सदस्य सुद्धा म्हणजे त्यांना काही थोड्या अडचणी असतील, पण तो असा फार विरोध नाहीये की आतापर्यंत. आणि विचारून खर्च करत नाही, एवढंच तर म्हणणे त्यांचं. विचारून खर्च करत नाहीत, परंतु आता हा प्रश्न आज निर्माण झाल्यामुळे ते तसं झालंय, कदाचित त्या पुढच्या काळात करतील. परंतु माझं नागरिक म्हणून या ठिकाणी विनंती आहे की 37 कामं चावूनमधली वाचून दाखवली आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आडी अडचणीच्या काळात सुद्धा बरोबर आहे, परंतु माझं तेच म्हणणे 34 कामं बाकीच्या लोकांना सदस्यांनाच माहित नाही. ठीक आहे, आता तो सदस्य सांगतील आणि त्यांनी असं बी उपस्थित केला की ह्या ज्या सरपंच आहेत त्या म्हणतात की मी मानधन घेणार नाही करणार, गावासाठी करेल. ते गावात राहत नाही, ते जुन्नर राहतात. ठीक आहे, ते जुन्नरला राहत असले तरी गावाची कामं होत आहेत तिथे. त्याच्यावरती मी बोलते, सामान्य गावामध्ये 3 गावामध्ये माझं विचारायचं, कधी फोन केला ना का कधी सरपंच ताई फोन नाही उचलीत, दुसऱ्या मिनिटाला त्यांचा फोन उचललेला असतो, किंवा उचलला नाही तर त्यांच्या समस्या मी लगेच सोडवते, लगेच फोन करून त्यांना विचारते काय अडचण आहे ते सांगते. आणि मी ग्रामपंचायतीमध्ये जरी जुन्नरला असते तरी सकाळी 10च्या गाडीनं असतं, घाटघर गाडीनं मी नियमित असते आणि ग्रामपंचायतमध्ये रोज येत नाही. आता ग्रामपंचायतमध्ये रोज येऊन बसल्यावरती तिथं प्रस्ताव देणं, आपली कामं इतर भरपूर असतात ना. आठवड्यातून किती दिवस असतात? आठवड्यातून 3 दिवस 2 दिवस, कधी गावाला मानकेश्वर मध्ये असते, कधी याच्यात असते, गावामध्ये असते. 40 वर्षापूर्वी चावण ग्रामपंचायत आमची 3 गावची. खरं वास्तविक असा मीडिया समोर असा विषय कधी झालेला नव्हता. आज तो पहिला प्रथम तो आज समोर येतोय. संदीप भाऊ, मला एवढंच वाईट वाटतं का विकास खूप चांगला आहे. 4 कोटीची कामं आमच्या मानकेश्वर मध्ये, त्याला आमची ग्रामपंचायतीची साथ आहे. जरी आमची सरपंच बाई असेल तरी पण तिनं कधी दुजी भाव दिला नाही 3ही गावांना, कोणी पण सांगत. पण विषय जो आहे त्यांच्यावर समजा काही शिंतोडं उडवलं असेल, पण तुमचा अधिकार काय आहे, तुम्ही जे शिंतोडं उडवता. तुमचं म्हणणं आहे की असं गावामध्ये गावाची चर्चा काढायला नव्हती लागत, आणि तुमचं असं म्हणणं आहे की सरपंच चांगलं काम करतात. आणि त्यांना जी जॉईंट सदस्य बॉडी आहे, मग नेमकं त्यांचं कार्य काय आहे. आज बीडीओ नाही, बीडीओ मोहर जाऊन त्यांनी उपोषण केलं पाहिजे, कारण आपल्याला ग्रामसेवक नाही. किती वर्ष झालं ह्या बादल का तुम्ही मांडले नाही आतापर्यंत. तुम्ही सरपंच बाई, पण तुम्हाला याचं कळणारच नाही. सरपंच बाईची उत्तर ग्रामसेवकनी द्यायला पाहिजे होती. आहे का ग्रामसेवक इथं? नाही, कारण लिखापडी शक्य. ग्रामसेवक आता आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी त्यांनी काही चार्ज सोडला नाही. वैभव झांजरे आणि आता दीपक साबळे भाऊसाहेब, दीपक मोरे भाऊसाहेब दिलेत. आणि मग यांनी काय चार्ज सोडला नाही.
झांजरे त्यांनी म्हणजे ते म्हटले मॅडम मी एकच महिना आलोय मला बीडीओ साहेबांनी 1 महिना हे करण्यासाठी आणि मी बीडीओ साहेबांका 4 दिवस जाऊन बसत होते. पेसा अध्यक्ष आम्ही सगळे दररोज जात होते का मला प्रॉपर द्या म्हणून. त्याच्यासाठी मी बरेच दिवस बीडीओ साहेबांका गेले, आमदार साहेबांका पण मी पोहोचले का मला भेटलं. ग्रामसेवकासाठी हा ग्रामसेवकासाठी सगळे सदस्य गेले असते ना तर आज बी बिडवीला घाम फुटला असता आणि त्यांनी आपल्याला चांगला माणूस दिला असता. कारण ही चावण ग्रामपंचायत जी आहे 3 गावची आणि खूप मोठा निधी त्या ठिकाणी प्यासाचा असो इतर असो विकास चांगली कामं आहेत. मग या ठिकाणी आज ग्रामसेवक कसा पाहिजे आपल्याला यासाठी या सदस्यांनी भांडायला पाहिजे होतं खरं वास्तव. आपण चावण गावामध्ये आलेलो आहे. दुसरी जी बाजू आहे सरपंचांची आणि त्यांचे काही सहकार्य आहे त्यांची पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या गावामध्ये. खरं तर मागील अनेक वर्षांपासून 4 ते 5 हे ग्रामसेवक बदललेले आहे. हे जे ग्रामसेवक आहेत ते सदस्यांना सरपंचांना कोणतीही माहिती देत नाही, कोणताही हिशोब वगैरे वाचून दिला जात नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि बीडीओ सुद्धा याबाबत चालढकल करतात आणि याबाबत ग्रामसेवक देण्याची मागणी या लोकांनी केलेली आहे. आणि याच्यामध्ये अनेक आम्ही प्रश्न विचारले का, कारण की सरपंचांनी त्यांचा डायरेक्ट कार्य अहवालच सोबत आणला होता, मी इतकी कामं केली, परंतु त्यांना संयुक्तिक प्रश्नाची उत्तरं देता आली नाही. समजा ठीक आहे त्यांच्या लक्षात राहिलं नसेल किंवा काय असेल तर काही सदस्य देखील म्हणाले की आम्हाला काय विचारलं जात नाही. आणि या निमित्ताने तर दिसतंय की सरपंच मनमानी करतायत, त्यांनी काम करावं, चांगलं काम करतात, बाकीचे लोक चांगलं म्हणतात, परंतु सर्वांना जर विचारून कामं केली तर त्यांचं काम अजून मोठं होईल, त्यांना पुढच्या वेळी देखील लोक संधी देतील. अशा अनेक ग्रामपंचायत आहे, हे फक्त चावण नाहीये का. आता चावणची झाली चर्चा, बाईट झाली म्हणून ठीक आहे. अशा पश्चिम आदिवासी भागामध्ये प्रचंड ग्रामपंचायती आहे. हे जे ग्रामसेवक आहेत ते व्यवस्थित माहिती देत नाही आणि ही जी सिस्टीमच अशी बरबडलेली असल्यामुळं सरपंचाचाही नाईलाज होतो आणि सरपंच बी आपल्याच मनानेच मग ते कारभार करायला बघतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बीडीओनी या गावामध्ये यावा, या गावाची व्यवस्थित दप्तर तपासणी घ्यावा, या लोकांची मिटिंग आयोजित करावं, काय अडचणीत काय समस्या आहे, काय खर्च झालाय, योग्य झालाय की अयोग्य झालाय, ही सगळी चर्चा करावी आणि एक चांगला ग्रामसेवक या गावाला द्यावा अशी आम्ही या निमित्ताने मागणी करतो. जुन्नर टाइम्स, चावण, जुन्नर.